की 5 मिनिटं सगळे शांत राहायचं, कार्यक्रम इथं बंद करायला लागेल. सगळ्यांना विनंती आहे की एवढ्यासाठी आम्ही परमिशन घेतली. आम्हाला माहिती राजकारण कसं असतं की शांततेने आम्ही सगळे अनुभव घेतलेले. हा शेतकऱ्यांच्यासाठी आहे. आपलं परमिशन कोणाची आहे मला सांगा. आणि आपापल्या मध्ये कार्यक्रम आमचा आहे. बसलो तर त्याला यायचं त्याने गप्प बसायचं पाहिजे. गप्प बसायचं. जर तुम्ही करणार असेल, मला सगळ्या शेतकरी संघटनेच्या प्रतिनिधींना विनंती करायची आहे की थोडं शांत आणि सबुरीनं त्या ठिकाणी घ्या. आणि बाजार समिती सभापती म्हणून तुमच्या सगळ्यांच्यासाठी सगळी व्यवस्था करायचं काम आमच्या बाजार समितीने आपल्या बाजार समिती त्या ठिकाणी केलं आहे. आमच्या खेड तालुक्याचे आमदार इथे आहेत. आम्ही सगळी मंडळी, आमचे बाजार समिती सगळे संचालक आहे, पंचायत समितीचे आमचे सभापती सगळे आहे, या तालुक्यातल्या खरेदी विक्री संघातले सगळे संचालक आहेत. आम्ही सगळी मंडळी कशासाठी, त्याने आज चाकणच्या बाजारामध्ये मागच्या शनिवारी देखील बुधवारी आम्ही आंदोलन केलं आणि त्यावेळेस सांगितलं की आपल्याला पुढच्या शनिवारी या संदर्भामध्ये व्यापक दिशा आणि संदर्भामध्ये आपल्याला सगळ्या पक्षाच्या संघटनांना, कुठला एक पक्ष कुठली एक संघटना न बोलवता सगळ्या संघटनांना आपल्याला बोलवायचं. हे बरोबर आहे का नाही? हो, 100%. आणि त्या दृष्टीनं आम्ही आमदार साहेब, आम्ही सगळ्या नेते मंडळींना, आज आमचे बांगर साहेब असतील त्यांची संघटना असेल, आंबेगावच्या बाकी सगळ्या संघटना, जुन्नरची संघटना, सगळ्या शिरूरच्या असतील, या सगळ्या ठिकाणी आल्या. मला तुम्हाला विनंती करायची बाबांनो, बाजार समिती सभापती म्हणून आमच्या सगळ्यांची भावना आहे की आम्ही देखील आमच्या तालुक्यातली सगळी नेते मंडळी इथं आलेली आहेत. कशासाठी आली की अरे पुढची दिशा कशी ठरवायची, काय परिस्थिती आहे. मध्यंतरी शासनानं 15 रुपये 80 पैशाचा भाव जाहीर केला, तो नाशिकसाठी केला. अरे पुणे जिल्ह्याने काय केलं, मग आम्ही कलेक्टरला भेटलो, काही शिष्टमंडळ त्या ठिकाणी भेटली, बाकी नेते मंडळी भेटली. याच्यामध्ये पुढं काय करायचं ह्या दृष्टीनं आपल्याला हे आंदोलन महत्त्वाचं आहे. आणि हे करत असताना आज तुम्हाला आम्ही सगळ्यांना बाजार समितीहून आमदार साहेब सगळी व्यवस्था इथे केली की बाबा खुर्च्या बिडच्या माईक बीक असं वाटायला नको को संघटनेला की अरे आम्हाला कुणी ऐकणार. मग आमची भावना अशी आहे की जर तुम्हाला सगळ्यांना या काय व्यासपीठावरती आणण्याचं काम आम्ही सगळी मंडळी करतोय, तर आपण आपापसामध्ये भांडलं तर हे जनतेला आणि शेतकऱ्यांना बरोबर वाटणार. हे बरोबर आहे का नाही? त्यामुळं माझं एकच म्हणणं आहे, राजकारण करू नका. असं नाही, आमच्या खेड तालुक्यामध्ये असं नाही चालणार. खेड तालुक्यामध्ये आम्ही शिस्तीत तालुका, आम्ही कुठलीही गोष्ट असू द्या, आम्ही व्यासपीठ ठीक आहे, मतभेद जरूर असतील, परंतु सार्वजनिक जीवनामध्ये, सार्वजनिक कार्यक्रमामध्ये कुणीही गोंधळ त्या ठिकाणी घालायचं नाही. प्रत्येकाने आपापली भावना भूमिका मांडा. कदाचित तुमच्या संघटनांचं राजकारण वेगळं असेल, तर आमच्या बाजार समितीमध्ये राजकारण कुठलंही नको. आमच्या तालुक्यामध्ये राजकारण आमचं नाही राजकारण, आम्ही राजकारण करतच नाही. आम्ही सगळे तुमच्या बरोबर आहे. तुम्ही सांगाल ते करायला आम्ही तयार आहे. सभापती म्हणून तुम्ही म्हणले असा भाव मिळणार आहे, राजीनामा देऊन टाकतो. चला, महाराष्ट्रातला पहिला सभापती अभिनंदन. काय तुम्ही सांगा, अजून काय पाहिजे तुम्ही सांगा, जे सांगाल ते शेतकऱ्यांसाठी आम्ही करू. परंतु आमच्या या खेड तालुक्याच्या भूमीमध्ये आपण सगळे आलात, मी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो, सगळ्यांचा सन्मान करतो. आणि उद्याच्या काळामध्ये सरकारने जी भूमिका घेतली आहे, या भूमिकेच्या विरोधामध्ये आपल्याला काय करायचं, आपली पुढची रणनीती काय असणार आहे. सरकारनं 15 रुपये 80 पैसे तिकडे जाहीर केला, महाराष्ट्रामध्ये बाकी कधी लागू करणार आहे. दुसरा प्रश्न आमच्या मागे खेड तालुक्यातल्या शेतकऱ्यांनी व्यक्त केला की अरे मागच्या काळामध्ये जी विक्री झाली त्याला अनुदान सरकार देणार आहे की नाही. मागचे जे प्रश्न आहेत, या प्रश्नावरती काय करायचं या संदर्भामध्ये आमदार साहेब आपल्याला विधानसभेचं तुमचं अधिवेशन देखील त्या ठिकाणी येत आहे. आणि आपण आपली ही भूमी की महाराष्ट्राला ज्या भूमीने शेतकरी संघटनेचे आदरणीय शरद भाऊ जोशी असतील आणि राज्यातले जेवढे नेते आहेत, शेतकरी संघटनेचे आंदोलन ही चाकणी भूमी आहे. त्यामुळे आमदार साहेब उद्याच्या काळामध्ये महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये देखील हा प्रश्न तुम्हाला घेऊन जायचा आहे. शेतकऱ्यांचा प्रश्न आहे. आणि आमची सगळी आज ही सगळी जनता रस्त्यावरती उडवली. नाशिकला त्या दिवशी आंदोलन झालं, कुठल्या पक्षानं केलं का याच्यापेक्षा त्या आंदोलनाची दखल सरकारने त्या ठिकाणी घेतली. आणि म्हणून उद्याच्या काळामध्ये देखील कुठल्या पद्धतीने जायचं, काय जायचं, ह्या भूमिका घ्यायला तुम्हाला खेड तालुक्यामध्ये ह्या बाजार समितीमध्ये बोलवलं आहे. माझी परत एकदा सगळ्या नेते मंडळी हात जोडून विनंती आहे, ठीक आहे, वैचारिक मतभेद आपले जरूर असतील, तुमच्या तालुक्यांचं राजकारण जरूर असेल, परंतु या परिस्थितीमध्ये कुठलंही राजकारण न करता कुठली दिशा काय असावी, शेतकरी संघटने सरकारने अशी भूमिका घेतली तर आपल्याला त्याच्यावर काय भूमिका घ्यायची याच्यावरती आपण त्या ठिकाणी नियोजन करू. आणि त्या पद्धतीनं अतिशय शांत पद्धतीने ही बैठक त्या ठिकाणी संपन्न होईल. कुणी जर गडबड करायचा प्रयत्न केला तात्काळ सभापती होऊन ही बैठक आपण त्या ठिकाणी रद्द करू. धन्यवाद. जे काय असतील 2-2 मिनिटांमध्ये नेते मंडळींना आणा. मला विनंती आहे की 2-2 मिनिटांमध्ये तुम्ही बोला आणि आपण त्या ठिकाणी बैठकीचं समारोहाकडे जाऊ. फोटोत काय बोलू बैठकीच्या निमित्तानं कांदा उत्पादकच्या पुढील बैठकीच्या नियोजनासंदर्भामध्ये नेमकी काय भूमिका असावी या निमित्तानं खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण आवारामध्ये सर्व शेतकरी संघटनेचे प्रतिनिधी, विशेषतः महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री आदरणीय सचिन भाऊ अहिर,
आपल्या तालुक्याचे लोकप्रिय आमदार सन्माननीय बाबासाहेब काळे, शेतकरी संघटनेचे नेते आणि तडफेने शेतकऱ्यांसाठी यांचा आवाज आहे ते आदरणीय प्रभाकरजी बांगर साहेब, सुरेश भोर देखील या ठिकाणी फक्त हे आपण संघटना आर्यात केलं असतं आणि तरी किती फायदा संघटनेच्या सरकारला रस्त्यावरती झाला. आंदोलन करणारे एक जादुई नेतृत्व आहे ते देखील या ठिकाणी आहेत. आदरणीय देवदत्तजी निकम साहेब की ज्यांनी सातत्यानं शेतकऱ्यांसाठी लढाई चालू ठेवण्याचं काम त्या ठिकाणी केलं. सगळ्या शेतकरी संघटनेचे प्रतिनिधी, या सगळ्या राजकीय पक्षाचे पदाधिकारी, महाविकास आघाडी असेल, सर्वपक्ष आघाडी असेल, या सगळ्या शेतकरी संघटनेचे प्रतिनिधींचं मी खेड तालुक्याच्या कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती म्हणून आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. ठीक आहे, काही गोष्टी शब्दामध्ये काही शाब्दिक चकमक त्या ठिकाणी झाली असेल, काही गोष्टी झाल्या असेल, त्याबद्दल दिलगिरी देखील व्यक्त करतो. किंवा सगळ्या शेतकरी आमची भावना अशी होती की कुठल्याही संघटनेचं कुठल्याही याच्यामध्ये सर्वसमावेशक लोकांनी येऊन चर्चा त्याच्यामध्ये झाली पाहिजे, कुणाचा अवमान त्याच्यामध्ये होऊ नये आणि हेवे दावे आहेत हे बाजार समितीच्या बाहेर असली पाहिजे. ही भावना आणि भूमिका आमच्या सगळ्यांची होती. त्या निमित्ताने या बैठकीच्या निमित्ताने आपण सगळे उपस्थित राहिलात. आपल्या सगळ्यांचं परत एकदा मनापासून आभार व्यक्त करतो. सगळ्या शेतकरी संघटना, सगळ्या नेते मंडळींचे चहापान आणि सगळ्या शेतकरी बांधवांच्या चहापानाची व्यवस्था बाजार समितीवरती केली आहे. आपण सगळ्यांनी वरती त्या ठिकाणी यावं अशी विनंती करतो. धन्यवाद. आजचं आंदोलन संपलेलं आहे. परत काही गडबड कोणी करू नका. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.